राहुल एक अनाथ म्हणून वाढलेला मुलगा होता. फुटपाथवर राहून तो दिवस काढत होता. लहानपणापासूनच त्याच्या अंगी समंजसपणा, दुसऱ्यांना मदत करणे, परोपकार करणे हे सर्व गुण अंगी भरले होते. लहानपणापासूनच खूप हालाकीचे जीवन त्याने व्यतीत केले होते, पण अभ्यासात खूप हुशार होता. सकाळी पेपर वाटणे, घरोघरी पाणी भरणे, लोकांच्या गाड्या पुसणे, जे पैसे त्याला मिळत होते त्यात तो आपले शिक्षण आणि पोट भरत असे. हे काम करता करता मिलिंद साठे नावाच्या माणसाशी त्याची ओळख झाली. राहुल त्याच्या घरी पेपर देत असे व त्याची गाडी पण पुसत असे. राहुलची मेहनत बघून मिलिंद साठेंनी त्याला आपल्याजवळ ठेवले. सुरुवातीला तो नाही म्हणाला. त्याचा स्वाभिमान आडवा आला. तो एका अटीवर कबूल झाला. मी मोठा झाल्यावर तुम्ही जो काही खर्च कराल तो मी पूर्ण स्वतःच्या कमाईतून फेडेल. साठे तयार झाले. तेव्हापासून राहुल त्यांच्याकडे राहू लागला. त्याची हुशारी बघून साठेंनी त्याला चांगल्या शाळेत घातले. त्याची हुशारी, मेहनतीच्या जोरावर तो प्रत्येक वर्गात पहिला येऊ लागला. पण त्याला त्याच्या हुशारीचा कधीही गर्व आला नाही. त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच गोष्ट, साठ्यांचे ऋण त्याला फेडायचे होते. कॉलेजमध्ये पण प्रत्येक परीक्षेत तो अव्वल आला. त्याला इंजिनिअरची पदवी मिळाली. पदवी समारंभ होता. त्याच दिवशी पदग्रहण समारंभ होता. साठे आणि राहुल हॉलमध्ये पोहोचले. खूप लोक जमा झाले होते. उच्च शिक्षित विद्यार्थी, प्रोफेसर जमले होते. राहुलचं नाव घेतलं. साठ्यांचा कंठ दाटून आला. पोरांनी आपल्या मेहनतीने कमवलं. राहुल स्टेजवर गेला आणि पदवी व मेडल घेतले. तिथे त्या साहेबांची मुलगी ईशा तिथे बसलेली होती. राहुलची हुशारी व त्याचा देखणेपणा तिच्या मनात भरला. ती एकटक त्याच्याकडे बघत बसली. समारंभ झाला. राहुल आणि साठे घरी आले. इकडे ईशाची स्थिती बिकट होती. ती फक्त राहुलचाच विचार करत होती. तिने त्याचा नंबर मिळवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिला नंबर मिळाला नाही. तिने तिच्या बाबांना विचारले तर ते म्हणाले, माझ्याजवळ त्याचा नंबर नाही, पण मी पत्ता शोधून तुला सांगतो. असे बोलून ते कॉलेजला निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्याने पत्ता शोधून काढला. ईशा त्या पत्त्यावर गेली, पण राहुल घरी नव्हता. ती रोजच चक्रा मारत होती. पण एक दिवस तिला राहुल भेटतो. राहुल तिला ओळखतो. राहुलला पण ती खूप आवडते. हळूहळू त्यांच्या भेटी वाढत होत्या व मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं. साठ्यांचा लग्नाला होकार होता, पण ईशाचे बाबा तयार नव्हते. कारण राहुल अनाथ होता. पण मुलीपुढे बापाचे काय चालते, म्हणून ते लग्नाला तयार झाले. पण राहुलने एक अट घातली, जोपर्यंत 6 महिन्यात माझे घर होत नाही तोपर्यंत तुला आपल्या बाबांकडे राहावे लागेल. ईशा तयार झाली. राहुल खूप स्वाभिमानी मुलगा होता. राहुल आपले काम मन लावून करत असे. दोघांचे लग्न झाले. ईशा आपल्या बाबांकडे राहते. राहुल खूप मेहनत करू लागला. तो ओव्हरटाईम करून जास्त पैसे कमवू लागला. त्याचे काम बघून त्याच्या साहेबांनी त्याला पगारात वाढ करून दिली आणि त्यांनी एक 2 रूमचा फ्लॅट विकत घेतला. रीतसर वास्तू करून ईशाला घेऊन तिथे राहायला गेला. त्याने शपथ घेतली की मी माझ्या कमाईतून साठ्यांनी माझ्यासाठी जो काही खर्च केला तो पैसा मी लवकरात लवकर फेडेल. तेव्हाच मी त्यांच्या ऋणातून मुक्त होईल. नवीन घरात आल्यावर सुरुवातीचे दिवस त्यांचे खूप मजेत गेले. ईशाला कामाची सवय नसल्यामुळे तिला खूप त्रास होत होता, पण राहुलच्या प्रेमासाठी ती हे सगळं सहन करायला तयार झाली. वडिलांच्या घरी तिला कधीही काम नव्हतं करावं लागत. हाताखाली नोकर चाकर होते, पण इकडे तिने कोणत्याच कामाला बाई नाही लावली. तेवढाच आपला पैसा वाचेल, पुढचं आयुष्य चांगलं घालवण्यासाठी व साठ्यांचे पैसे परत करण्यासाठी राहुलने खूप मेहनत करायला सुरुवात केली. ओव्हरटाईम केल्यामुळे त्याला घरी यायला खूप उशीर होत होता. ईशा रोजच त्याची वाट पाहायची. आधी तिला काहीच वाटत नव्हते, पण
ईशा एक दिवस वाट बघत होती. तिला खूप भूक लागली. तेवढ्यात गाडीचा आवाज आला. तिने खिडकीतून बघितले. राहुल आला होता. तिने त्याला पाणी दिले व मी जेवायला वाढते म्हणाली. राहुलने विचारले की तू जेवली नाहीस का? ईशाने नाही असे उत्तर दिले. त्यावर राहुल बोलला की तू माझी वाट नको बघत जाऊ. तू जेवण करून घेत जा. दोघांनी मिळून जेवण केले. रूममध्ये आले. बेडवर पडल्या पडल्या राहुल झोपून गेला. असे रोजच व्हायला लागले. ईशाला ह्या गोष्टीचा खूप कंटाळा येऊ लागला. ती खूप त्रासून गेली. तिला वाटले काय आयुष्य आहे आपले. ना प्रेम ना सुख. सकाळी उठून सगळी कामे करा. फक्त कामे अन कामे. त्या रात्री राहुल घरी आला. ईशा त्याची वाट बघत होती. तिने आज ठरवले इस पार या उस पार. तिने राहुलशी खूप वाद घातला. त्याला नाही नाही ते बोलली. राहुलने सगळं चुपचाप ऐकून घेतलं. तो शांतपणे तिला बोलला, ईशा मी लहानपणापासून खूप गरिबी दिवस काढले आहेत. त्यामुळे मला आज पैसा कमवायचा आहे. साठे काकांनी जर मला आधार दिला नसता तर आज मी जो काही आहे तो नसतो. मी जे काही मिळवले ते मिळवले नसते. मला त्यांचे ऋण फेडायचे आहे. मी तुला आधीच सांगितले होते. तुला जर तुझे स्वातंत्र्य हवे असेल तर तू तुझं आयुष्य जगू शकतेस. माझ्याकडून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ईशाला खूप वाईट वाटले. तिला त्या रात्री झोप नाही लागली. दुसऱ्या दिवशी राहुल नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला. जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा दाराला कुलूप होते. त्यांनी आपल्या जवळ असलेल्या चावीने कुलूप उघडले. आतमध्ये सगळं व्यवस्थित होतं. ईशा आपली सुटकेस घेऊन निघून गेली होती. पलंगावर एक चिठ्ठी लिहून ठेवली. राहुल मला आता हे जगणे मुश्किल झालं आहे. मी डिवोर्सचे पेपर पाठवून देईल. त्यावर सह्या करून पाठवशील. राहुलला खूप वाईट वाटले. त्या दिवशी तो रात्रभर रडला. त्याने डिवोर्स पेपर वापस केले आणि एक चिठ्ठी पाठवली. ईशा हे डिवोर्स पेपरचे 4 कागदपत्रे आपले संबंध तोडू शकत नाही. माझे तुला कुठलेही बंधन नाही. तू दुसरे लग्न करू शकतेस. पण जेव्हा अशी वेळ तुझ्यावर येईल तेव्हा तुला माझ्याकडे यावेसे वाटले तर माझे दार तुझ्यासाठी कायम उघडे आहे. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. ती चिठ्ठी वाचताच ईशाला खूप रडू येते. हळूहळू ती राहुलला विसरायला लागते. वडिलांकडे ती खूप आनंदात राहते. रोज शॉपिंग, पार्ट्या, क्लबमध्ये जाणे. असंच एक दिवस ती क्लबला जाते. तिथे तिची ओळख प्रतीक नावाच्या मुलाशी होते. दिसायला खूप रुबाबदार, गोरा गोरा पान, उंच पिळदार मिशा. त्याच्याकडे बघून ईशा मोहित होते. ईशा पण काही कमी सुंदर नसते. प्रतीक पण ईशाकडे बघून आकर्षित होतो. दोघेही बोलतात. हळूहळू भेटी वाढू लागतात. मैत्री होते. मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. तो पण खूप मोठ्या श्रीमंत घरचा असतो. दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात. ईशा आपल्या बाबांना सांगते. ते पण तयार होतात. पण आपले आधी लग्न झाले ते ईशा त्याला नाही सांगत. हेच गूढ एक दिवस तिचा घात करणार हे विदितच होते. दोघेही लग्न करतात. सुरुवातीचे दिवस एकदम स्वर्गासारखे जातात. पण हळूहळू काही महिन्याने तिला त्याचे खरे रूप तिला दिसू लागते. तो रोज दारू पिऊन घरी यायचा. नसे तिला खूप मारायचा. तिला ते सहन होत नव्हते. पण ती काही करू शकत नव्हती. इकडे तिच्या बाबांची तब्येत खराब होत होती. त्यांच्या तब्येतीमुळे ती त्यांना काही सांगत नव्हती. तो तिला बाबांनाही भेटायला जाऊ देत नव्हता. पण ती लपून लपून ती बाबांना भेटायला जायची. दिवसेंदिवस त्याचा खूप त्रास वाढू लागला. तो तिला चापकाने मारू लागला. अशातच तिला दिवस गेले. एक दिवस तो घरी आला. ईशा आपल्या खोलीत दार बंद करून बसलेली असते. रडून रडून तिचे डोळे लाल झाले. प्रतीक आला आणि नसेत भांडू लागला. ईशा बोलली की मी काय केले आहे? तू मला असा मार देतोस. जणू काही प्रतीकला माहीत झाले होते की तिचे आधी लग्न झाले म्हणून.
तू मला सांगितलं का नाहीस आधी तुझे लग्न झाले म्हणून? त्याला तर संधीच मिळाली त्या दिवशी खूप मारले तिला. ती बोलली की मी प्रेग्नेंट आहे, मला मारू नकोस. पण त्याने काहीही एक ऐकले नाही. प्रतीक म्हणाला की हे पाप कोणाचे आहे असे म्हणत तो तिला मारत असताना त्याचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडतो आणि पडल्यावर त्याला थोडेसे लागते, पण तो दारूच्या नशेत असतो. थोड्या वेळाने लगेच त्याला झोप लागते. ईशा ही संधी बघून लगेच आपली बॅग पॅक करते आणि तिथून निघते. रात्रीची वेळ असते. रस्त्यावर कोणीही नसतं. कसं तरी तिला एक ॲटो दिसतो. ती त्याला थांबवते. ॲटोत ती बसते. खूप रडायला येतं तिला. रात्र असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नसतं. तेवढ्यात त्या ॲटोवाल्याची वासना जागृत होते. तो ॲटो थांबवतो. ती बोलते, मध्येच कशाला थांबवली? त्याने मागे वळून तिच्याकडे वासनेच्या नजरेने तिला बघतो. ईशा खूप घाबरते. तो तिच्यावर जबरदस्ती करायला लागतो. तेवढ्यात राहुल ऑफिसवरून येताना त्याला ईशा ओरडताना दिसते. तो गाडी थांबवतो. त्या ऑटोवाल्याला खूप चोप देऊन पोलिसांच्या हवाली करतो. ईशा बेशुद्ध होते. तो ईशाला घेऊन घरी येतो. डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर चेक करतात. घाबरल्यामुळे ईशा बेशुद्ध झाली असेच डॉक्टर सांगतात. औषध देऊन डॉक्टर निघून जातात. ईशाला जाग येते तर राहुल तिला समोर दिसतो. ती त्याच्या मिठीत खूप रडते आणि झालेला सगळा प्रकार त्याला सांगते. राहुल म्हणतो की मी तुला बोललो होतो की डिवोर्सचे 4 पेपर्स आपले प्रेम तोडू शकत नाहीत आणि आपल्याला वेगळेही करू शकत नाहीत. त्या दिवशी राहुलचे इन्क्रीमेंट झाले होते. त्याला खूप मोठी पोस्ट मिळते. तो खूप मोठा होतो. आज पोस्टसोबतच त्याला त्याचे प्रेम पण मिळते. दुसऱ्या दिवशी तो आणि ईशा साठेंचा चेक द्यायला साठेंकडे जातात. साठे त्या दिवशी खूप आजारी पडतात. बहुतेक राहुलला पाहण्यासाठी त्यांनी आपला श्वास रोखला असावा. राहुलला बघताच त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. राहुल त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे तुमचा मोठ्या अमाऊंटचा चेक घेऊन आलोय. तो चेक त्यांच्या हातात ठेवला व म्हणाला, मी आता तुमच्या ऋणातून मुक्त झालो. एवढे बोलताच साठ्यांनी आपले डोळे मिटले. या कथेवरून एकच सांगायचे, परिस्थिती गरिबीची असली म्हणून खचून जायचे नाही आणि चांगले दिवस येताच जमिनीवरचे पाय उचलायचे नाहीत. आज हेच राहुलने जगाला दाखवून दिले होते. साठे काकांचे ऋण आपल्या मेहनतीने, चिकाटीने त्यांनी फेडले होते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.